विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत। अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळेला दोघांमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली। विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये नार्वेकर यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली। दोघांमध्ये चर्चा झाली। उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा आहेत। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील अजित पवार सभागृहात उपस्थित राहिले नाहीत। आजही अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या नॉट रिचेबलवर प्रतिक्रिया दिली। अर्थ खातं मिळत नसल्यानं अजित पवार नाराज होऊन नॉट रिचेबल झाले आहेत का, असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय। विधान परिषद सभापती पदाची निवडणूक 19 डिसेंबरला होणार आहे। 18 डिसेंबरला अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे। विधानसभेपाठोपाठ आता विधान परिषदेतही भाजप सभापती पदावर दावा करण्याची शक्यता आहे। विधान परिषद सभापती पदासाठी भाजपचे आमदार राम शिंदे यांचं नाव चर्चेत आहे। राम शिंदेंच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मंत्रिमंडळात मंत्रिपद न मिळाल्यानं अनेक आमदार नाराज आहेत। त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी काही नाराज आमदारांना भेटलोय, मात्र त्यांची नावं सांगणार नाही। काही गोष्टी गोपनीय ठेवायच्या असतात, असंही यावेळेला उदय सामंत म्हणाले। छत्रपती शिवरायांच्या सन्मानार्थ फडणवीस सरकारनं मोठी घोषणा केली आहे। शिवनेरी किल्ल्यावर मोठा स्वराज्य ध्वज लावण्यात येणार आहे। याबाबत घोषणा फडणवीस यांनी केली आहे। सिद्धिविनायक मंदिर न्यासावरील सदस्यांचा कालावधी वाढवण्यात आलाय। 3 वर्षांवरून आता 5 वर्ष करण्यात आलाय। तर न्यासावरील सदस्य संख्या 9 वरून 15 करण्याच्या सुधारित विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे। छगन भुजबळांपाठोपाठ आमदार प्रकाश सोळंकेही नाराज आहेत। बीड जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी सोळंके इच्छुक होते, पण संधी न मिळाल्यानं ते पक्षावर नाराज आहेत। नागपूर हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सोडून सोळंके मतदारसंघात परतले। मंत्रिपद न मिळालेल्या नाराज आमदारांवर सुरेश धस यांनी टोला लगावलाय। नाराज होण्याचं कारण नाही, सगळ्यांनाच मंत्रिपद द्यायची असेल तर 288 मंत्रिपद तयार करावी लागतील, असं म्हणून सुरेश धस यांनी टोला लगावलाय। मंत्रिपद न मिळाल्यानं आपण नाराज नसल्याचा खुलासा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय। कुठलंही पद कायमस्वरूपी नसतं, मात्र आपण पक्षाचं काम करतच राहणार, असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख असलेले आमदार रवी राणा यांना मंत्रिपद न मिळाल्यानं ते नाराज आहेत। अधिवेशन सोडून आमदार रवी राणा थेट त्यांच्या शेतात गोसेवा करत असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे रवी राणांची नाराजी उघडपणे पाहायला मिळते। उदय सामंतांनी तानाजी सावंतांबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराजी असू शकते, त्यामुळे नाराजी असल्यास दूर केली जाईल। आम्ही कुटुंब आहोत, सर्वांना सोबत घेऊन काम करू, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे। छगन भुजबळ यांनी आज पुन्हा बंडाची भाषा केली आहे। मी तुमच्या हातातलं खेळ नाही का, तुम्ही सांगाल तसंच वागणाऱ्यातला मनुष्य छगन भुजबळ नाही, असं भुजबळ यांनी ठणकावलं। छगन भुजबळांचा वापर केला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडलं, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। राजकारणात नाराजी असणं स्वाभाविक आहे, मात्र आमच्या राष्ट्रीय नेत्याच्या फोटोला जोडे मारणं हे दुर्दैवी, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे। राग व्यक्त करताना कुणावर करतोय हे बघावं, अशी टीकाही त्यांनी केली आहे। राष्ट्रीय नेत्यावरती पुण्यात अजित पवारांविरोधात भुजबळ समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। ईव्हीएम वरून उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीका केली। 2.5 वर्ष घटनाबाह्य सरकार होतं, आता हे ईव्हीएम सरकार आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। सुषमा अंधारेंना आलेल्या धमकी प्रकरणी संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। या राज्याचे अदृश्य गृहमंत्री आहेत, ते याचा तपास करतील, असा टोला राऊत यांनी महायुतीला लगावलाय। यंदा राजधानी दिल्लीमध्ये तालकटोरा मैदानावर अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं। या जागेला छत्रपती शिवाजी महाराज नगरी असं नाव देण्यात आलंय। 70 वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन जवाहरलाल नेहरूंनी केलं होतं, तर काकासाहेब गाडगीळ त्या संमेलनाचे अध्यक्ष होते, अशी आठवण संजय नहार यांनी करून दिली आहे। संसदेमध्ये आज वन नेशन वन इलेक्शन विधेयक सादर करण्यात आलंय। कायदा मंत्री अर्जुन मेघवाल यांनी हे विधेयक मांडलंय। काँग्रेसने या विधेयकाला विरोध करत ते मागे घेण्याची मागणी केली आहे। एक देश एक निवडणुकीवर संजय राऊतांनी आक्षेप घेतलाय। देशात अघोषित हुकुमशाही लादण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय।
केंद्रीय निवडणूक आयोग संपवण्याचा हा घाट असल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे. वन नेशन वन इलेक्शन या मुद्द्यावरून वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकसभा निवडणूक वेगळ्या मुद्द्यावर असते आणि विधानसभेच्या निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात, त्यामुळे स्थानिक पक्षांवर नक्कीच याचा परिणाम होईल असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय. संतोष देशमुख मृत्यू प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसंच बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं असंही रोहित पवार म्हणाले. बीडच्या मस्साजोगमध्ये आमदार रोहित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. देशमुखांच्या कुटुंबियांची बातचीत करून त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. परभणी घटनेवरून विरोधक आक्रमक झालेत. आरोपींवर कारवाई करण्यासाठी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. बीड परभणी घटनेवरून सरकार गंभीर नाही असा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. नवी मुंबईच्या धारावी गावातील ग्रामस्थांनी सिडको विरोधात निषेध आंदोलन केलंय. धारावी गावातील ग्रामदेवस्थानाच्या होळी मैदानावर सुरू असलेल्या अनधिकृत इमारतींच्या बांधकामाविरोधात गावकरी आक्रमक झालेत. सदर इमारतीचं बांधकाम निष्कासित करून मैदान सुरक्षित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाणे परिवहन सेवेच्या 1000 पेक्षा अधिक चालक आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. पगारवाढ दंड आकारण्याच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय. त्यामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांचे हाल झालेत. तर मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. कल्याणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्यानं आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पंढरपुरात आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आंदोलक आक्रमक झाले. त्यावेळेला आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करत या घटनेचा निषेध केलाय. तसंच आरोपींवर कडक कारवाई करावी या मागणीचं लेखी निवेदनही देण्यात आलंय. संभाजीनगरातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन केलंय. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नाशिकमध्ये ऑल इंडिया इन्शुरन्स संघटनेकडून आंदोलन करण्यात आलंय. LIC विमा कामगारांना दिले जाणारे कमिशन कमी करून भविष्यात क्लॉबॅक सारखा कायदा अस्तित्वात येऊ नये या मागण्यांसाठी LIC विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मुंबईत मेट्रो लाईन 4च्या बांधकामादरम्यानचा आणखी एक माइलस्टोन ठरलाय. 14 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 11 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजेपर्यंत कापूरबावडी इंटरचेंज स्टेशनवर 4 यू गर्डर्स बसवण्यात आले. कल्याण आणि टिटवाळा परिसरामध्ये महानगरपालिकेनं बेघर निवारा केंद्राची व्यवस्था केली आहे. केंद्रामध्ये बेघर व्यक्तींना नाश्ता, जेवण आणि तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिकेतर्फे केली जाते आहे. समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी या केंद्राची पाहणी केली. ठाणे शहरातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये नवीन LED पथदिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ठाणे महापालिकेकडून तब्बल 1,95,00,000 रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. पथदिवे नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. रस्त्यांचं काम न केल्यामुळे या मार्गावर वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे मनसेनं जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन दिलंय. रत्नागिरीतील जिंदाल कंपनीतील वायू गळतीच्या 5 दिवसानंतर प्रौढ व्यक्तींवरही परिणाम दिसून येतोय. याआधी विद्यार्थ्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. त्या पाठोपाठ 2 प्रौढ व्यक्तींची प्रकृती बिघडली आहे. जयगड परिसरामध्ये राहणाऱ्या या दोघांना रत्नागिरीतील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.